केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे। त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तसंच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे। यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली। यावेळी तुतारी आणि पिपाणी या दोन्ही चिन्हांबद्दल केंद्रीय निवडणूक आयुक्त यांनी महत्त्वाचं भाष्य केले आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रिसिता कांबळे, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी चिन्हामुळे गोंधळ निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या गोंधळामुळे चांगलाच फटका देखील बसला होता। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही चिन्हांबद्दल काही महत्त्वपूर्ण निर्णय किंवा काही खबरदारी घेतली जाणार आहे का, असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। त्यावर आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केल्याप्रमाणे त्यांना पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर एक चिन्ह दिलं गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना जे चिन्ह दिलं गेलं आहे ते मतदान यंत्रावर छोटं दाखवलं जात आहे। त्याचबरोबर पिपाणी जे चिन्ह आहे ते हटवलं गेलं पाहिजे, अशा काही विनंत्या निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आल्या होत्या। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी पहिली मागणी होती की त्यांना पक्ष म्हणून मान्यता दिली गेली पाहिजे, तसंच चिन्ह दिलं गेलं पाहिजे, ती मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आणि तुतारी हे चिन्ह दिलं गेलं। त्याचप्रमाणे दुसरी जी मागणी होती त्यानुसार तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान यंत्रावर कशा पद्धतीने दाखवलं गेलं पाहिजे हे तुम्हीच आम्हाला सांगा, अशी सूचना केल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं। आणि त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाने ज्या पद्धतीने चिन्ह दिलं तेच आम्ही मान्य केलं, असंही आयुक्तांनी सांगितलंय। यावेळी त्यांचं चिन्ह हे आकाराने मोठं दाखवलं जाईल, हेही आयुक्तांनी यावेळी अधोरेखित केलं। त्याचबरोबर पिपाणी आणि तुतारी हे चिन्ह यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे पिपाणी हे चिन्ह हटवलं जाणार नाही, असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। सो इस इलेक्शन में उनका सिंबल वुड बी ज्यादा दिखाई देगा, मतलब प्रोमिनेंटली दिखाई देगा। तीसरी रिक्वेस्ट थी, वो एक ट्रम्पेट है इस टाइप की, जो कि मैन ब्लोइंग तुरा से बिल्कुल डिफरेंट है। तो कमीशन ने उसी दिन बताया था कि वो उससे डिस्टर्ब नहीं करता है। सो ऑल दी थ्री हैव बीन एक्सेप्टेड, दैट इज वन। त्यामुळे या निवडणुकीत देखील पिपाणी हे चिन्ह दिसणार आहे। दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं। दोन्ही चिन्ह एकसारखीच दिसत असल्याने लाखो मतं ही पिपाणीला मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता। त्यामुळे त्यांचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले होते, असंही त्यांनी म्हटलं होतं। पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हांमध्ये साम्य असल्याने मतदारांमध्ये गोंधळ झाला आणि त्यामुळे कित्येक मतं म्हणजे लाखो मतं ही पिपाणीला मिळाली आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे होते शशिकांत शिंदे ते पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजेच शरद पवार गटाकडून करण्यात आला होता। आणि त्यामुळेच पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून हटवलं गेलं पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाकडून केली जात होती। मात्र निवडणूक आयुक्तांनी याबाबत आता स्पष्टीकरण देत पिपाणी हे चिन्ह हटवलं जाणार नाही असं सांगितलं आहे। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील पिपाणी आणि तुतारी चिन्हामधील हा गोंधळ होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।